श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 6. नरसावधानींचं वृत्त. दुसऱ्या दिवशी सकाळी जपध्यानादी पूर्ण झाल्यावर तिरुमलदास म्हणाले, बाबा, श्रीपाद श्री वल्लभ या चराचर सृष्टीचे मूल आहेत. ते वटवृक्षासारखे आहेत. त्यांचे अंशावतार सगळेच विविधता असलेल्या पारंब्यांप्रमाणे आहेत. तेच मूळ परत भूमीमध्ये जाऊन स्वतंत्र तत्व असल्यासारखं दिसतं, परंतु त्यांना आधार वटवृक्षच असतो. देवदानवापासून समस्त प्राणीमात्रांना त्यांचाच आधार आहे. त्यांच्याकडूनच समस्त शक्तींना आश्रय प्राप्त होतो. पुनरपी त्या शक्ती त्यांच्यातच विलीन होत असतात. पर्वत शिखरावर पोचलेल्या व्यक्ती सगळ्या वाटा एकसारख्याच वाटतात. त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारच्या संप्रदायांचे लोक दत्त तत्वामध्येच समन्वय पावतात. प्रत्येक प्राणीमात्रास कांतीचं एक वलय असतं. मी पीठिकापुरात राहत असताना तिथं एक योगी आला. तो विग्रहाच्या कांती वलयाबद्दल माहिती सांगत असे. त्याला व्यक्तीची कांती कोणत्या रंगाची असून किती दूरवर व्यापू नये हे सांगता येत असे. त्यानं श्री कुक्कुटेश्वरालयात येऊन स्वयंभू दत्ताची सूक्ष्म कांती किती दूर व्यापून आहे आणि कोणत्या रंगाची आहे याची परीक्षा करण्याचं ठरवलं. त्या योग्यास स्वयंभू दत्ताच्या ठिकाणी श्री वल्लभांचं दर्शन झालं. त्यांच्या मस्तकाच्या भोवताली विद्युल्लतेच्या तुलनेची धवलकांती अप्रतिमपणे व्यापून होती. त्या धवलकांतीच्या भोवती खालच्या भागात व्यापून असलेल्या निळ्या रंगाच्या कांतीचं त्याला दर्शन झालं. ती मूर्ती त्या योग्यास बघून म्हणाली, बाबा, दुसऱ्यांचं सूक्ष्म शरीर किती दूर व्यापलेलं आहे याची माहिती काढण्याच्या प्रयत्नात अमूल्य जीवनकाळ व्यर्थ घालवू नकोस. प्रथम तुझ्या हिताचा विचार कर. थोड्याच दिवसात तुझा मृत्यू होणार आहे. सद्गती संपादन करण्याचा विचार कर. सर्व सत्यांचा, सर्व तत्व मूलांचा मूल असलेला दत्त मीच आहे. ह्या कलियुगात पादगया क्षेत्रात महासिद्ध पुरुषांच्या, महायोग्यांच्या, महाभक्तांच्या प्रेमभरीत आव्हानानंच मी इथं अवतार घेतलाय. स्वामींच्या या उपदेशानं त्याच्यातील पूर्व वासनांचा नाश झाला. सूक्ष्म शरीराच्या कांतीची माहिती मिळवण्याची त्याची शक्ती श्रीपाद वल्लभातच विलीन झाली. तो श्री वल्लभांचे त्यांच्याच स्वगृहात दर्शन घेऊन धन्य झाला. स्वच्छ अशी धवलकांती असलेले श्रीवल्लभ निर्मळ असून संपूर्ण योगावतार आहेत. निळ्या रंगाची कांती असणारे श्रीप्रभू अनंत प्रेमानं, करुणेनं भरलेले आहेत आणि ह्या गुणांचे हे रंग निदर्शक आहेत. त्या योग्याची विश्रांती झाल्यावर श्रद्धापूर्ण चर्चा सुरू झाली. चतुर्वर्ण विभाग असलेल्या सूक्ष्म शरीराच्या कांतीचा भेददृष्ट्या निर्णय घ्यावा का, किंवा जन्मसिद्ध कुलगोत्राच्या दृष्टीनं निर्णय घ्यावा? कोणत्या वर्णाचा जन्म असला तर वेदोक्त पद्धतीनं उपनयन करावं? कोणत्या वर्णाच्या लोकांचं शास्त्रोक्त म्हणजे पुराणोक्त उपनयन करावं? उपनयनात भ्रुकुटीमध्ये असलेल्या तिसऱ्या डोळ्याचा संबंध असतो का? नसेल तर काही विशेष आहे का? मेधावी लोक म्हणजे काय? अशी चर्चा बराच वेळ गरम गरम चालली होती, परंतु पंडितांचं मतैक्य होत नव्हतं. सत्य ऋषीश्वर या नावाचे मल्लादी बापन्नावधानी पीठिकापूर ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांना बापन्ना आर्य असं सुद्धा लोक श्रद्धेनं म्हणत असत. ते मुख्यतः सूर्याची, अग्नीची उपासना करत. पीठिकापुरात झालेल्या एका यज्ञाचं अधिपत्य करण्याची त्यांना विनंती केली होती. यज्ञाच्या शेवटी कुंभवृष्टी झाली, अर्थात वर्षा झाली. सकल जनसमुदाय आनंदला. श्री वत्सवाई नरसिंह वर्मा या नावाच्या क्षत्रिय गृहस्थांनी श्री सत्य ऋषीश्वरांना त्यांच्या गावात राहावं अशी विनंती केली. परंतु यज्ञ यागात मिळालेलं धन क्षिधा तेवढेच श्री बापन्ना आर्य घेत असत. त्या द्रव्यास शुद्धी नसेल तर ते स्वीकार करत नसत. श्री वर्मांच्या विनंतीस त्यांनी नकार दिला. श्री वर्मांची अत्यंत प्रिय असलेली कपिला गाय होती. तिचं नाव गायत्री असं होतं. ती भरपूर दूध देत असे. ती अत्यंत सुशील आणि साधू स्वभावाची होती. एकदा गायत्री दिसेनाशी झाली, कुठेतरी हरवली, रस्ता विसरली असं वर्तमान श्री वर्मांना कळलं. श्री बापन्ना आर्य ज्योतिषशास्त्राचे पंडित असल्यानं वर्मानी त्यांना गायत्रीच्या क्षेमकुशलासंबंधी प्रश्न केला. तेव्हा श्यामलांबापुरम अर्थात सामर्लकोटा मध्ये खानसाहेब नावाचा कसाई आहे, त्याच्याकडे ती आहे.
लगेच न गेल्यास तिचा वध होण्याची भीती आहे, असं बापन्ना आर्य म्हणाले. वर्मानी श्यामलांबापुरास मनुष्यास पाठवण्याच्या प्रयत्नात बापन्ना आर्यांना एक अट घातली. बापन्ना आर्यांच्या वचनानुसार गायत्री मिळाली तर वर्मानी 3 एकर भूमी निवासास असं योग्य घर बापन्ना आर्यांना त्यांच्या पांडित्याचा बहुमान म्हणून द्यावं. बापन्ना आर्यांनी त्याचा अंगीकार न केल्यास गोहत्येचं पातक प्राप्त होईल. बापन्ना आर्य संकट स्थितीत पडले. त्यांनी हे दान जर घेतलं नाही तर वर्मा त्या गायीची हत्या होऊ देतील. त्यामुळे गोहत्येचं पातक लागेल. गोहत्या पातकापेक्षा पंडित बहुमानाचा स्वीकार करणं श्रेयस्कर ठरेल असं त्यांना वाटलं आणि गायत्रीची रक्षा झाली. पीठिकापुरवासियांचं नशीब उघडलं. श्री बापन्नावधानी 3 खंडी धान्य देणाऱ्या भूमीचे मालक झाले. त्यांच्या निवासासाठी घराची व्यवस्था झाली. श्री बापन्ना आर्यांना व्यंकटावधानी नावाचा मुलगा आणि सुमती नावाची मुलगी झाली. तिच्या जन्मपत्रिकेत सर्व शुभ लक्षणं असून ती चालते वेळी महाराणीच लाजवील अशी चाल आणि लचक असल्या कारणानं सुमती महाराणी असं तिचं नामकरण झालं. श्री बापन्ना आर्यांची कीर्ती थोड्याच काळात 10 दिशांना पसरली. घंडीकोटा आडनावाचा अप्पल लक्ष्मी नरसिंहराज शर्मा नावाचा भारद्वाज गोत्री आपस्तंभ वैदिक शाखेचा एक बालक पीठिकापुरात आला. त्याच्या घरी कालाग्नी शमन नावानं ओळखली जाणारी दत्ताची मूर्ती होती. ती दत्तमूर्ती पूजेच्या वेळी स्पष्ट बोलत असे, आदेश सुद्धा देत असे. लहानपणीच अप्पलराज शर्मांचं मातृपितृ छत्र हरवलं असल्यानं तो पोरका झाला होता. पूजासमयी कालाग्नी शमनानं तू पीठिकापुरात जाऊन हरितस गोत्रिक आपस्तंभ सूत्राच्या वैदिक शाखेचे मल्लादी बापन्नावधानी यांच्याकडे विद्याभ्यास करावा असा आदेश दिला. श्री बापन्ना आर्यांनी दत्ताच्या आदेशानुसार आपल्या घरी विद्यार्थी म्हणून आलेल्या राज शर्मास माधुकरी न मागू देता आपल्याच घरात भोजनाची व्यवस्था केली. श्री बापन्ना आर्य शनी प्रदोष समयास शिवाराधना करीत असत. घरातील स्त्रिया शनी प्रदोष दिवशी शिवाचं व्रत करीत असत. पूर्वीच्या काळी नंद यशोदेनं शनी प्रदोष शिवाराधना केल्यामुळेच साक्षात श्रीकृष्णाचं लालन पालन करण्याचा सुयोग घडून आला. बापन्ना आर्याबरोबर सुदैवानं श्री नरसिंह वर्मा, श्री व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आणि थोडे प्रमुख वैश्य लोक सहभागी होत. श्री कुक्कुटेश्वर स्वामींच्या मुखातून निघालेली वाणी, सुमती आणि अप्पलराजूचा विवाह. एके दिवशी शनी प्रदोष शिवाराधना झाल्यानंतर श्री कुक्कुटेश्वराच्या शिवलिंगामधून विद्युत कांती प्रकाशत होती. त्यावेळी त्यातून वाणी झाली, बाबा बापनार्या, निस्संदेहपणे तुझी मुलगी सुमती महाराणीस अप्पलराजू शर्मास देऊन विवाह कर. त्यामुळे लोककल्याण होईल हा दत्तप्रभूंचा निर्णय आहे. ह्या महानिर्णयाचं उल्लंघन करण्याचा ह्या चराचर सृष्टीमध्ये कुठल्याही व्यक्तीस अधिकार नाही. ही देववाणी व्यंकटप्पय्या श्रेष्ठीला, नरसिंह वर्माला, तिथे असणाऱ्या सर्व जनसमुदायास ऐकण्यात आली. सगळे आश्चर्यचकित झाले. गोदावरी मंडलांतर्गत ऐनविल्ली या गावातील राजवर्माचे बंधुमित्र परिवारास वर्तमान पाठवले. विवाहाचा निर्णय झाला. राजशर्माला घरदार नव्हते, त्यामुळे थोडा विचार चालला होता. श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी म्हणाले, मला पुष्कळ घरं आहेत, त्यापैकी एखादं मी राजशर्मास देईन. राजशर्मा दान घेण्यास तयार नव्हते. श्री श्रेष्ठींनी राजशर्मांच्या सोयऱ्यांबरोबर बोलून राजशर्माला मिळणाऱ्या वडिलोपार्जित ग्रहभागाची किंमत लावली. ती 1 वराह म्हणजे जुन्या काळातील एक नाणं असं ठरवली गेली. श्री श्रेष्ठींच्या घराची किंमत 12 वराह निश्चित केली. 11 वराह देण्यास माझ्याकडे 1 पै पण नाही असं राजशर्मा म्हणाले. तसं असेल तर मी माझ्या घराची किंमत 1 वराह मात्रच ठरवून विकतो. दान घेण्यास तुम्हाला संकोच असेल तर 1 वराह मला देऊन हे घर विकत घ्या असं श्रेष्ठी म्हणाले. श्रेष्ठींनी जे सांगितलं ते धर्मसंमत आहे असा सगळ्यांनी होकार दिला. श्री सुमती महाराणी आणि श्री अप्पललक्ष्मी नरसिंह शर्मा यांचा विवाह महापंडितांच्या वेदघोषानं मंगलवाद्यांच्या गजरात मोठ्या थाटामाटात पार पडला. श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार अज्ञानाच्या अंधकाराला दूर करण्यासच झाला आहे. त्या कारणानं श्री प्रभूंनी कालदेवतेला, कर्मदेवतेला शाप दिला. त्या शापास अनुसरून
अज्ञानांधकाराचं प्रतीक स्वरूप जन्मांध शिशु आणि अप्राकृतिक प्रगतीचं स्वरूप दर्शवणारं लंगडं बालक अशी 2 बालकं राजशर्मास प्राप्त झाली. आपली दोन्ही मुलं अशा रीतीनं अपंग असल्यानं सुमती आणि राजशर्मा अत्यंत दुःखी होते. आईनविल्ली गावात एक प्रसिद्ध विघ्नेश्वराचं देऊळ आहे. श्री राजशर्मा यांचा दुःखाचा परिहार करण्यासाठी त्यांचे नातेवाईक तेथील महाप्रसाद पिठिकापुरात घेऊन आले. सुमती आणि राजशर्मांनी तो प्रसाद आदरानं घेतला. त्या दिवशीच रात्री सुमती महाराणीला स्वप्नात ऐरावताचं दर्शन झालं. नंतर काही दिवस शंख, चक्र, गदा, पद्म, त्रिशूल, विविध देवतेचं, ऋषींचं, सिद्ध पुरुषांचं, योग्यांचं अशी अनेक दर्शनं तिला स्वप्नात होत होती. काही दिवसांनी जागृतावस्थेत सुद्धा तिला दिव्य दर्शन होऊ लागलं. डोळे झाकले की पडद्यावरील चित्रपटासारखं दिव्य कांतिमय तपसमाधीत मग्न असणारे योगी, मुनी अद्भुत दर्शन देत. देवतांचं जन्म नक्षत्र आणि सुमतीच्या प्रसव समयाचं नक्षत्रात असलेला संबंध. सुमती महाराणीनं आपल्या पित्यास दिव्य अनुभवाबद्दल सविस्तर सांगितलं. ते म्हणाले ही सर्व लक्षणं महापुरुषाच्या जननाचं शुभसूचक आहेत. सुमती महाराणीचे मामा श्रीधर पंडित म्हणाले, बाई सुमती, रवीचं म्हणजे सूर्याचं जन्म नक्षत्र विशाखाच आहे आणि श्री रामावताराचा संबंध आहे. कृत्तिका हे चंद्राचं जन्म नक्षत्र आहे. ह्याचा आणि श्री कृष्णावताराचा संबंध आहे. पूर्वषाढा या नक्षत्रावर जन्मलेल्या अंगारकाचा श्री लक्ष्मी नरसिंह अवताराशी संबंध आहे. श्रवण नक्षत्रावर जन्मलेल्या बुधाचा बुद्धावताराशी संबंध आहे. पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेल्या गुरुचा विष्णू अंशाशी संबंध आहे. पुष्य नक्षत्रावर जन्मलेल्या शुक्राचा भार्गव रामाशी संबंध आहे. रेवती नक्षत्रावर जन्मलेल्या शनीचा कूर्मावताराशी संबंध आहे. भरणी नक्षत्रावर जन्मलेल्या राहूचा वराह अवताराशी संबंध आहे. आश्लेषा नक्षत्रावर जन्मलेल्या केतूचा मत्स्यावताराशी संबंध आहे. तू मला प्रश्न केलेला समय दैवी रहस्याशी संबंधित आहे. कोट्यावधी ग्रहांना, नक्षत्रांना, ब्रह्मांडाच्या स्थितीगतीला निर्देश देणारे दत्तप्रभूच जन्मास येतील असं मला निश्चित वाटतं. दत्तप्रभू हे नित्य वैभव विभूती. आपले दिव्य अनुभव आणि श्रीधर पंडित यांचं मत सुमती महाराणीनं राजशर्मास सांगितलं. तेव्हा राजशर्मा म्हणाले, मी पूजा करते समयी कालाग्निशमन दत्तांना विचारतो. कालाग्निशमन दत्तात्रेयांची पूजा होत असता कोणत्याही माणसानं ती पाहू नये असा नियम आहे. पूजेनंतर दत्तप्रभू मानवाच्या रूपात समोर बसून बोलतात. नंतर परत त्या मूर्तीमध्ये विलीन होतात. हा रोजचा आमचा नियम आहे. सामान्य विषय किंवा स्वार्थभरित समस्या आम्ही दत्ताला निवेदन करीत नाही. त्या दिवशी पूजेसमयी दत्त महाराज प्रसन्न होते. पूजेनंतर ते मानवी रूपात समोर बसले आणि श्रीधरा या असं बोलावलं. दत्त मूर्तीतून एक रूप बाहेर पडलं आणि त्यांच्या समोर ध्यानस्थ बसलं. परत आपल्या बोटानं संकेत करीत श्रीधरा या असं म्हणाले. तत्काळ ते रूप त्यांच्यातच विलीन झालं. राजशर्माला हे सगळंच आश्चर्यजनक होतं. श्री दत्तप्रभू म्हणाले, तू आता पाहिलेलं रूप येणाऱ्या शताब्दीतील येणारा एकुलता एक अंशावतारच आहे. माझ्यात लीन झालेल्या जीवनमुक्तांना सुद्धा मी बोलावताच यावं लागतं आणि जा अशी आज्ञा झाल्यास पडद्याआड झाल्यासारखं जावं लागतं. माझ्या आज्ञेचं पालन करणं त्यांना चुकतच नाही. माझ्या लीला विभूती केवळ भूमीवरच परिमित नाही. हे ब्रह्मांड सारच माझ्या हातातील खेळण्याच्या चेंडूसारखं आहे. मी एका पायानं लत्ता प्रहर केल्यास कोट्यावधी योजना पार करतो. मी जन्म मृत्यूच्या अतीत आहे असं म्हणत श्रीप्रभूंनी राजशर्माच्या भ्रूमध्यात स्पर्श केला. लगेच राजशर्माला पूर्वजन्माची स्मृती झाली. त्यानं एका युगात विष्णुदत्त या नावानं जन्म घेतला असून त्याची पत्नी सुमतीनं सोमदेवम्मा या नावानं जन्म घेतला होता असं ज्ञात झालं. श्री दत्त महाराज पुढे म्हणाले, मी दत्त या रूपानं दर्शन देऊन तुमची काय इच्छा आहे असं विचारलं होतं. त्यावेळी पितृश्राद्धाच्या दिवशी जेवायला यावं अशी विनंती तुम्ही केली होती.
सूर्याग्नीबरोबर मी श्राद्धाचं जेवण केलं. तुमच्या पितृदेवतांना शाश्वत ब्रह्मलोकांची प्राप्ती करून दिली. मी श्रीपाद श्रीवल्लभ या नावानं अवतार घेऊन गेल्या 100 वर्षापासून या भूमीवर योग्यांना महापुरुषांना दर्शन देतच आहे. पीठिकापुरात सवितृ काठक चयन अर्थात होम भारद्वाज महर्षीनं त्रेतायुगात केला होता. तेव्हाचे त्या होमाचे भस्म पर्वतासारखे जमून बसले. कालांतराने ते भस्म द्रोणागिरी पर्वतावर शिंपडलं गेलं. मारुती द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना एक छोटा भाग गंधर्वपुरात म्हणजेच गाणगापूर इथं पडला. गंधर्वनगर हे भीमा आणि अमरजा या पवित्र नद्यांचा संगम प्रदेश आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतार समाप्तीनंतर मीन अंश मीन लग्नावर करंज नगरीत शुक्ल यजुर्वेदीय वाजसनेय माध्यंदिन शाखेत नृसिंह सरस्वती या नावानं जन्म घेऊन गंधर्व नगरात अनेक लीला करीन. श्रीशैल्यातील कर्दळी वनात 300 वर्ष तपोसमाधीनंतर स्वामी समर्थ या नावानं प्रज्ञापुरात निवास करीन. जेव्हा शनी मीनेत प्रवेश करेल तेव्हा त्या शरीराचा त्याग करेन. दत्तप्रभूंचं हे वक्तव्य राजशर्मानं आपल्या धर्मपत्नीस सांगितलं. त्यावेळी सत्य ऋषीश्वर बापनार्य म्हणाले, बाबा राजशर्मा, तुझ्या पूर्वीच्या युगातील जन्मात श्री दत्तप्रभूंना सूर्याला आणि अग्नीला श्राद्ध भोजन दिलेला तू पुण्यात्मा आहेस. या जन्मात कोणत्याही रूपात दत्त महाराज भोजन द्या असं विचारतील, तो दिवस पितृश्राद्धाचा असला तरी कसलाही विचार न करता ब्राह्मण जेवायच्या अगोदरच श्री दत्तानं भोजन विचारलं तर जरूर वाढावं. बाई सुमती, ही गोष्ट लक्षात ठेव. बाबा शंकर भट्टा, दत्तप्रभूंच्या लीला अलौकिक आहेत. आतापर्यंत कधीही न ऐकलेल्या आणि अपूर्व आहेत. महालय अमावस्येचा दिवस होता. राजशर्मा पितृश्राद्धाच्या तयारीत होते. दारासमोर भवती भिक्षां देही असा आवाज ऐकला आणि त्या अवधूताला सुमती महाराणीनं भिक्षा घातली. काही मागणं माग असं म्हणणाऱ्या अवधूताला सुमती म्हणाली, बाबा, आपण अवधूत आहात. आपलं वाक्य म्हणजे सिद्धवाक्यच आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार लवकरच या भूमीवर होईल असं विद्वान लोक सांगतात. दत्तप्रभू आता कोणत्या रूपात संचार करत आहेत? या 100 वर्षापूर्वीपासून या भूमीवर श्री दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ या रूपात फिरत आहेत असं ज्ञात होत आहे. आपण मला काहीतरी माग असं म्हटलं. मला श्रीपाद श्रीवल्लभांचं रूप पाहण्याची फार तीव्र इच्छा आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा आविर्भाव अर्थात प्राकट्य. हे शब्द ऐकून त्या अवधूतानं भुवन दणाणून जाण्यासारखे, भूकंप आल्यासारखे विकट हास्य केलं. सुमती महाराणीला तिच्या सभोवतीचं समस्त विश्व एका क्षणातच अदृश्य झाल्यासारखं वाटलं. समोर 16 वर्ष वय असलेला सुंदर बालक यतीच्या रूपात प्रकट झाला आणि म्हणाला, आई, मीच श्रीपाद श्रीवल्लभ आहे, मीच दत्त आहे. अवधूतांच्या रूपात असताना श्रीवल्लभांचं रूप पाहण्याची इच्छा व्यक्त केलीस. ती इच्छा पूर्ण करण्यास तुला श्रीवल्लभांच्या रूपात दर्शन दिलं. श्रीवल्लभांच्या रूपात असलेल्या मला कोणतंही मागणं मागू शकतेस. तू मला जेव घालून तृप्त केलंस. जे मागशील ते वरदान द्यावं अशी इच्छा आहे. या जगातील लोकांनी संकल्प रूपानं पापकर्म केल्यास पापांचं फळच प्राप्त होतं. संकल्पानं पुण्यकर्म केल्यास पुण्यकर्माचं फळ प्राप्त होतं. निष्काम कर्माचं आचरण केल्यास त्यास अकर्म म्हणतात. ते सुकर्मही नसतं अथवा दुष्कर्मही नसतं. अकर्मास पुण्य किंवा पाप असं कोणतंच फळ नाही. म्हणून दुसरंच फळ द्यावं लागतं, ते भगवंताधीन असतं. अर्जुनानं अकर्म केल्यामुळंच श्रीकृष्णानं त्याला कौरवांना मारायला सांगितलं. तसं मारल्यास पाप लागणार नाही असंच श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं. कौरवांचा संहार हा भगवंत निर्णयच होता. तुम्ही दंपतींनी पण विशेष असं अकर्म केलं आहे. म्हणून लोकहितार्थानं काहीतरी प्रतिफळ दिलंच पाहिजे. निस्संदेहानं तुझी इच्छा मला सांग, न चुकता ती पुरवीन. श्री दत्तांच्या दर्शनानंतर सुमती महाराणीला स्फुरलेला संकल्प. ती दिव्य मंगल मूर्ती पाहून सुमती महाराणीनं पादाभिवंदन केलं. श्रीवल्लभांनी सुमती महाराणीला उचलून उभं केलं आणि म्हणाले, आई, मुलाच्या पाया पडणं हे अयोग्य आहे. यानं मुलाचं आयुष्य क्षीण होतं. तेव्हा सुमती म्हणाली,
श्री वल्लभ प्रभू आई म्हणून बोलावलं. आपलं हे सिद्ध वाक्य आहे, तेच बोल खरे करावे. तू माझा मुलगा म्हणून जन्मास यावं. यावर श्री दत्तप्रभूंनी तथास्तु असा आशीर्वाद दिला आणि म्हणाले, मी श्रीपाद श्रीवल्लभ या रूपानं तुझ्या गर्भात येईन. आईनं लेकराच्या पायावर पडणं हे लेकराचं आयुष्य क्षीण होणंच होय. म्हणून मी धर्मकर्माच्या सूत्राच्या उलट जात नाही. मी पुत्र रूपानं 16 वर्षापर्यंत जीवन व्यतीत करेन. त्यावर सुमती म्हणाली, केवढा हा विचार, 16 वर्षापर्यंतच आयुष्य, असं म्हणून विलाप करू लागली. त्यावर श्रीचरणांनी सांगितलं, आई, 16 वर्षांपर्यंत तुम्ही सांगाल तसं ऐकून राहीन. प्राप्ते तू 16 वर्षे पुत्रम मित्रवदाचरे, असं शास्त्रवचन आहे. 16 वर्ष वय असलेल्या मुलाबरोबर मित्रासारखंच वागलं पाहिजे. आपल्या इच्छांचं दडपण त्याच्यावर आणू नये. मला लग्न करण्यासाठी बंधनं घालू नयेत. मला यती होऊन स्वेच्छेनं विहार करण्याची परवानगी द्यावी. माझ्या या संकल्पाच्या विरुद्ध तुम्ही बंधन घातलं तर मी घरात राहणार नाही, असं सांगून त्वरित दत्तप्रभू अदृश्य झाले. सुमती महाराणी अवाक झाली. तिला काहीच कळेनासं झालं. घडलेला सारा वृत्तांत तिनं आपल्या पतीस विवरण करून सांगितला. तेवढ्यातच अप्पल राजू म्हणाले, सुमती, विचार करू नकोस. श्री दत्त महाराज या प्रकारे आपल्या घरी भिक्षेस येतील असा विषय तुझ्या वडिलांनी सूचना म्हणून अगोदरच सांगून ठेवला होता. श्री दत्त हे करुणेचा महासागर आहे. श्री वल्लभांचा जन्म होऊ दे, नंतर आपण विचार करू. अप्पल राजूंच्या घरी अवधूत आले ही वार्ता सगळ्या गावात पसरली. पितृदेवांची अत्यंत प्रमुख असलेली महालय अमावस्येच्या दिवशी ब्राह्मण जेवायच्या आधी अवधूताच भिक्षा दिली या विषयाची चर्चा झाली. श्री बापन्नावधानी म्हणाले, श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म होणार हे सगळेच म्हणतात. अवधूतांना साष्टांग नमस्कार करणं विहितच आहे. त्यामध्ये सुमतीचा काहीच दोष नाही. पुत्र रूपानं जन्मल्यावर त्याला साष्टांग नमस्कार केल्यास बालकाचं आयुष्य क्षीण होतं. परंतु अवधूत वेशात असताना साष्टांग नमस्कार करणं चूक नाही. या प्रसंगानं पिठिकापुरातील सर्व ब्राह्मणांची ईर्ष्या वाढली, विशेषत्वानं नरसावधानी या नावाच्या पंडिताची. अमावस्येच्या दिवशी सगळेच पितृकार्यामध्ये निमग्न झालेले होते. भोगत्यांचा दुष्काळच होता. ही फार मोठी समस्याच पडली. श्री बापन्नार यांनी अप्पल राजूंच्या घरी मात्र निर्विघ्नपणे कार्य पार पडेल असं सांगितलं. श्री राजशर्मा कालाग्निशमनाचं म्हणजे दत्ताचं ध्यान करत होते. तितक्यात भोगते म्हणून 3 अतिथी आले आणि पितृकार्य निर्विघ्नपणे पार पडलं. बाबा शंकर भट्टा त्या दिवशी वैश्याना वेदोक्त उपनयन करण्याचा अधिकार आहे का नाही असा विषय चर्चेत मुख्यतांश होता. ब्राह्मणांची परिषद जमली. बंगाल देशातील नवद्वीपाहून आशुतोष या नावाचे पंडित पादगया क्षेत्रास आले होते. त्यांच्याकडे अत्यंत प्राचीन नाडी ग्रंथ होते. त्यांना देखील पंडित परिषदेचं आमंत्रण होतं. बापन्नाचार्यांनी सांगितलं, नियमनिष्ठेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य समानच असतात. श्रीपादांच्या जन्मसमयी दृगोच्चर झालेलं अद्भुत दृश्य. इतक्यात मी म्हणालो, महाराज, श्रीपाद प्रभूंच्या लीला विस्तारपूर्वक सांगून मला धन्य करावं. आणि शंकर भट्टा नरसावधानी बापन्नार्यांवर क्रोधित झाले आणि येन केन प्रकारेण त्यांचा अपमान करण्याचं त्यांनी ठरवलं. नरसावधानींची बगलामुखी साधना विफल होण्याचं एकमेव कारण बापन्नार्यच आहेत असं त्यांच्या मनानं ठामपणे घेतलं होतं. तांत्रिक प्रयोगानं बापन्नार्यानं त्यांची मंत्रसिद्धी निष्प्रभ केली असा कुप्रचार करण्यास त्यांनी सुरुवात केली. नाडी ग्रंथात श्रीपाद प्रभूंच्या अवताराविषयी जे विवरण होतं ते त्यांना विचलित करत होतं. नाडी ग्रंथ हा मूलतः अविश्वसनीय आहे. बापन्नार्यांनी मत्स्याहारी ब्राह्मणास भोजन दिलं हा अनाचार घडला असा नरसावधानी यांनी वाद मांडला. मनुष्य पूर्ण ब्रह्माचा अवतार कदापि होऊ शकत नाही. तर तान्हबाळ श्रीपाद श्रीवल्लभ सर्वांतर्यामी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान असे श्री दत्तप्रभूंचे अवतार कसे काय बरं होऊ शकतील? श्रीपाद प्रभूंनी अगदी लहान असताना केलेला प्रणवोच्चार, पाळण्यात असताना केलेला शास्त्र प्रसंग आणि वयास न शोभणारे प्रज्ञेचे प्रदर्शन नरसावधानींना पटलं नाही. एखादा विद्वान ब्राह्मण श्रीपादांच्या शरीरात प्रवेश करून असं बोलतोय असा त्यांनी प्रचार केला.
श्री कुक्कुटेश्वराच्या मंदिरात असलेले स्वयंभू तेच खरे दत्तात्रेय आहेत, तेच वर प्रदान करणारे आहेत. या बालकास दत्त स्वरूप मानणं चुकीचं आहे, असा नरसावधानी यांनी सर्वांचा समज करून देण्याचा प्रयत्न केला. श्रीपादांच्या जन्मानंतर सतत 9 दिवसापर्यंत ज्या जागेवर त्यांना निजवत असत त्या जागी एक 3 फण्याचा नाग आपला फणा उभारून बाळावर छाया करत असे. श्रीपाद मातेच्या गर्भातून साधारण बालकाप्रमाणे जन्मास न येता ज्योती स्वरूपानं अवतरले होते. जन्म होता क्षणीच महाराणी सुमती मूर्छित झाल्या. प्रसूतीगृहातून मंगलवाद्यांचा ध्वनी येऊ लागला. थोड्या वेळात आकाशवाणी झाली आणि सर्वांना बाहेर जाण्याचा आदेश झाला. श्रीपादांच्या सान्निध्यात 4 वेद, 18 पुराण आणि महापुरुष ज्योतिरूपानं प्रकट झाले. पवित्र वेदमंत्रांचा घोष सर्वांना बाहेर ऐकू येऊ लागला. थोड्या वेळानं सर्वत्र शांतता पसरली. या अद्भुत घटना बापनार्यांना सुद्धा अगम्य आणि आश्चर्यकारक वाटल्या. श्रीपादांच्या बाललीला. श्रीपाद आता 1 वर्षाचे झाले होते. ते 8-10 महिन्याचे असतानाच त्यांचे आजोबा बापनार्यांबरोबर पंडित परिषदेस जात असत. आजोबा आपल्या नातवाला बरोबर घेऊन जात. नरसावधानी आपल्या घरी राजगिऱ्याचं पीक काढत. राजगिऱ्याची भाजी अत्यंत रुचकर असते. गावातील लोक नरसावधानींना ती भाजी देण्याची विनंती करीत, परंतु ते ती भाजी कुणालाच देत नसत. कुणाकडून काही विशेष काम करून घ्यायचं असल्यास मात्र त्याला ते भाजी देत आणि इच्छित काम करून घेत. श्रीपादांनी एकदा आपल्या आईस राजगिऱ्याची भाजी करण्यास सांगितलं आणि ती भाजी सुद्धा त्यांना नरसावधानींच्या घरचीच हवी होती. परंतु हे काम कठीण होतं. श्रीपाद लहान असतानाच स्वेच्छेनं चालत नरसावधानींच्या घरी जात असत. त्यांच्या घरी शास्त्राविषयी चर्चा करीत, तसंच चित्रविचित्र लीला करीत. पीठिकापुरात एका महापंडिताचा मृत्यू झाला होता. त्या पंडिताचा प्रेतात्मा श्रीपादाकडून विचित्र कार्य करून घेत आहे. या बालकास योग्य ते उपचार न करता बापन्नाचार्य आणि राजशर्मा हे दोघं या बालकाला दत्तावतारी समजत आहेत, असं नरसावधानी सर्वांना सांगत. पीठिकापूर हे पादगया क्षेत्र असून पितृदेवतांचं प्रधान स्थान आहे. विगत आत्म्यांशी संपर्क साधून संभाषण करण्याचं सामर्थ्य असलेले तत्ववेत्ते येथे राहत असत. श्रीपादांच्या शरीरात कोणत्या तरी महापंडिताचा आत्माच वास करत आहे आणि त्यांच्याकडून अगम्य अशा लीला करून घेत आहे, अशी धारणा पीठिकापुरममध्ये दृढ होत होती. तिरुमल दासांवर श्रीपादांचा दिव्य अनुग्रह. तिरुमल दास पुढे म्हणाले, मी मलयाद्रीपुरमहून पीठिकापुरम इथं आलो तेव्हा श्री बापनार्य आणि राजशर्मा यांच्या घरचा रजक होतो. नरसावधानींच्या घरचा जो रजक होता तो वृद्धावस्थेनं मरण पावला होता. त्या रजकाचा मुलगा वायसपूर अग्रहार म्हणजे सध्याचं काकीनाडा इथं निघून गेला होता. त्यामुळे त्यांच्या घरचं रजकाचं काम मला मिळालं. मी लहानपणापासून बापनार्युलूंच्या सहवासात असल्यानं माझ्यातली सत्प्रवृत्ती जागृत झाली होती आणि अध्यात्माची ज्योत प्रज्वलित झाली होती. ज्या दिवशी मी नरसावधानींना पाहत असे त्या दिवशी मला पोटाचा विकार होऊन अन्न ग्रहण न करण्याइतकी माझी दीन अवस्था होई. नरसावधानींचे कपडे मी स्वतः न धुता माझा मुलगा रविदास ते धुत असे. सात्विक प्रवृत्तीच्या लोकांचेच कपडे मी स्वतः धुत असे. नरसावधानींचे कपडे मी स्वतः न धुता ते माझा मोठा मुलगा रविदास धुतो ही वार्ता त्यांच्या कानी गेली. त्यांचे कपडे मी स्वतः धुवावे अशी त्यांनी मला आज्ञा केली. ती आज्ञा मानून मी नरसावधानींचे कपडे स्वतः धुवू लागलो. मी कपडे धुत असताना श्रीपादांचं स्मरण करीत असे. मी धुतलेले कपडे घेऊन रविदास नरसावधानींकडे गेला. मी धुतलेले कपडे जेव्हा सगळ्यांनी घातले तेव्हा कोणालाच काही झालं नाही, परंतु नरसावधानींनी ज्यावेळी ते कपडे घातले तेव्हा त्यांना त्यांच्या अंगावर विंचू गोम सरपटत असल्यासारखं वाटलं. त्या कपड्यांमध्ये त्यांचं शरीर अग्नीवर ठेवल्याप्रमाणे पोळू लागलं. नरसावधानींनी मला बोलावलं आणि ते रागानं म्हणाले, कोणत्या तरी क्षुद्र विद्येचा मंत्राचा प्रयोग मी कपड्यावर केलाय. त्या अपराधाबद्दल त्यांनी माझी न्यायाधीशाकडे तक्रार केली, परंतु चतुर न्यायाधीशांनी मला निर्दोष जाहीर करून सोडून दिलं. मी आनंदात घरी आलो. थोड्याच वेळात श्रीपाद प्रभू एका 16 वर्षाच्या युवकाच्या रूपात आमच्या घरी आले. श्रीपाद प्रभू वाटेल त्या रूपात येऊन भक्तांना दर्शन देत असत. मी आश्चर्यानं म्हणालो, महाराज, आपण उत्तम अशा ब्राह्मण कुलामध्ये जन्मलेले आहात.
तेव्हा आमच्यासारख्या रजकांच्या वस्तीत येणं काही योग्य नाही. तेव्हा प्रभू म्हणाले, नरसावधानीसारखे पापाचे गाठोडे डोक्यावर वाहणारे ब्राह्मण खरं तर रजकांपेक्षा कमी दर्जाचे असतात, परंतु तुझ्यासारखे ब्राह्मणांची ओढ असलेले रजक त्यांच्यापेक्षा श्रेष्ठच असतात. श्रीपादांचे ते शब्द ऐकून मी त्यांच्या चरणावर नतमस्तक झालो आणि ढसाढसा रडलो. श्री प्रभूंनी माझ्याकडे अमृत दृष्टीनं पाहिलं आणि आपल्या दिव्य हाताचा स्पर्श करून मला उठवलं. नंतर त्यांनी आपला उजवा हात माझ्या शिरावर ठेवला आणि त्याच क्षणी मला पूर्वीचे जन्म आठवले. माझ्यातील योग शक्तींना चालना मिळाली. कुंडलिनी शक्ती सुद्धा जागृत झाल्याचा अनुभव येऊ लागला. श्रीपाद प्रभू हळूहळू पावलं टाकत अंतर्धान पावले. श्रीपाद प्रभूंनी आपल्या आईजवळ राजगिऱ्याची भाजी करून देण्याचा हट्ट केला. त्यांना नरसावधानींच्या घरातली भाजी हवी होती, परंतु ती गोष्ट अशक्य वाटत होती. यावेळी बापन्नार्य म्हणाले, श्रीपादा, उद्या सकाळी मी तुला नरसावधानीच्या घरी घेऊन जातो. तू स्वतः त्यांना राजगिऱ्याची भाजी देण्याची विनंती कर. परंतु जर त्यांनी ती भाजी देण्यास नकार दिला तर त्या भाजीसाठी पुन्हा कधीही हट्ट करू नकोस. दुसऱ्या दिवशी बापनार्य बालक श्रीपादाला घेऊन नरसावधानींकडे गेले. त्यांच्या घरी जाताच बापनार्य श्रीपादांना म्हणाले, श्रीपादा, मोठ्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. नरसावधानी बाहेर उसरीवर बसले होते. त्यांची लांब शिखा पाठीवर रुळत होती. ती नरसावधानींना अत्यंत प्रिय होती. श्रीपादांनी नरसावधानींकडे बघितलं आणि दोन्ही हात जोडून त्यांना नमस्कार केला. श्रीपादांची तीक्ष्ण नजर नरसावधानींच्या पाठीवर विसावलेल्या शिखेवर पडली आणि काय आश्चर्य, ती आपोआप गळून खाली पडली. ती पाहून नरसावधानी अगदी गोंधळून गेले. यावेळी श्रीपाद म्हणाले, आजोबा, नरसावधानी आजोबांची अत्यंत प्रिय असलेली शिखा गळून पडली. आता त्यांच्याकडे राजगिऱ्याची भाजी मागणं योग्य होईल का? चला आपण घरी जाऊ. श्रीपादांनी राजगिऱ्याची भाजी पुन्हा कधीही विचारले नाही. श्रीपादांच्या नमस्कारामुळे झालेलं नुकसान नरसावधानींच्या लक्षात आलं. ते ध्यानात बसले असताना त्यांच्या शरीरातून त्यांच्यासारखंच दिसणारं एक तेजोवलय बाहेर पडलं. नरसावधानींनी त्या तेजोवलयास विचारलं, तू कोण, कुठे चाललास? त्या तेजपुंज नरसावधानी सारखे दिसणाऱ्या आकृतीने उत्तर दिलं, मी तुझ्यात राहणारं पुण्य शरीर आहे. तू आतापर्यंत कितीतरी वेद पठण केलं आहेस, स्वयंभू दत्तात्रेयांची आराधना केलीस, परंतु साक्षात श्री दत्तात्रेयांचे अवतार असलेले श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अपमान केलास. तुला तुझ्या शिखेवर राजगिऱ्याच्या भाजीवर असलेलं प्रेम आसक्तीच्या 1,00,000 प्रेम जरी श्रीपादांच्या विषयी असतं तर तुझ्या जन्माचं सार्थक झालं असतं. परंतु मोहपाशाने स्वतःच बांधून घेऊन मोक्षाची एक दिव्य संधी तू घालवलीस. तू लवकरच दरिद्री होशील. त्या दारिद्र्याचं हरण करण्यासाठी श्रीपाद प्रभूंनी तुला शाकदान मागितलं होतं. त्यांना जर तू ते दान दिलं असतंस तर तुला आता येणारं दारिद्र्य न येता उत्तम ऐश्वर्य प्राप्त झालं असतं. तू स्वतः आपल्या हाताने ही संधी दवडलीस. श्रीपाद प्रभू करुणेचे सागर आहेत. हा अवतार संपल्यावर ते दुसरा नृसिंह सरस्वती नावानं अवतार ग्रहण करतील. त्यावेळी तू एक दरिद्री ब्राह्मणाच्या रूपात जन्म घेशील. त्या जन्मात सुद्धा तू घरी राजगिऱ्याची भाजी पिकवशील. त्यावेळी योग्य समय पाहून मी पुन्हा तुझ्या शरीरात प्रवेश करीन. त्यावेळी श्रीपाद प्रभू तुझ्या घरी भिक्षेसाठी येतील. तू प्रेमानं वाढलेली भिक्षा घेऊन तुला ते ऐश्वर्य प्रदान करतील. सध्या मात्र मी तुझं शरीर सोडून जातोय. श्रीपाद प्रभूंनी केलेला नमस्कार तुला नव्हता तर तुझ्यातील पुण्य स्वरूपात वास्तव्य करणाऱ्या मला होता. त्यांनी मला तुला सोडून त्यांच्या स्वरूपात लीन होण्याची आज्ञा केली होती. त्यानुसार मी श्रीपादांच्या स्वरूपात लीन होण्यास जात आहे. आता तुझ्या शरीरात केवळ पाप पुरुषच उरला आहे. असं बोलून तो पुण्यात्मा श्रीपादांमध्ये विलीन झाला. कालांतरानं नरसावधानीची प्रकृती क्षीण होत गेली. लोक त्यांच्या शब्दांचा निरादर करू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर विलसणारे विद्वत्तेचं तेज लोप पावलं. त्याचवेळी पिठिकापुरात विषूची म्हणजेच कॉलराची साथ पसरली. यात अनेक ग्रामवासी या रोगास बळी पडले. दूषित पाण्यामुळे हा रोग बळावत असल्याचा निष्कर्ष गावातील वैद्यांनी काढला. भयभीत झालेल्या ग्रामवासियांनी या महामारीच्या रोगावर शास्त्रीय रीतीनं निर्मूलन पद्धती काढावी अशी प्रार्थना श्री बापनार्यांना केली.
श्री बापनार्यांनी आपल्या अंतर्दृष्टीनं जाणलं की महामारी जलदोषानं झालेली नसून वायुमंडल कलुषित झाल्यानं झाली आहे. परंतु बापनार्यांचं हे मत गावातील वैद्यांना पटलं नाही. ग्रामस्थांनी ग्रामदेवतेस पशुबली देऊन तांत्रिकाकडून विविध प्रकारच्या पूजा महामारीच्या निर्मूलनासाठी केल्या. पशुचा बळी दिल्यानं त्यांच्यातील प्राणशक्ती बळजबरीनं बाहेर काढली जाते आणि तिला मंत्रोच्चारानं वश करून घेतात. प्राणशक्तीस वृद्धिंगत करण्यासाठी योगाच्या प्रक्रिया किंवा सात्विक आराधनेचा अवलंब करणं अधिक योग्य आहे, असं श्री बापनार्यांचं मत होतं. त्यांनी ग्रामवासियांना असं सुचवलं, परंतु अंधश्रद्धेनं त्यांनी पशुबळी देण्याचं थांबवलं नाही. गावातील काही मंडळींनी पशुबळीचा विषय श्रीपाद प्रभूंपुढे काढला. त्यावर श्रीपाद म्हणाले, ग्रामदेवतेस विनंती केली आहे की तिनं पशुबळीचा स्वीकार करू नये. श्रीपादांच्या आज्ञेनुसार ग्रामदेवता समुद्र स्नान करण्यास गेली आहे. आता दूध उतू घालून देवतेस नैवेद्य अर्पण केल्यास या रोगराईपासून तुमची सुटका होईल. कालिकेचं रूप धारण केलेली ग्रामदेवता शांत होईल. ही वार्ता गावातील सर्व लोकांना कळवण्यासाठी एका चर्मकारास बोलावून चर्मवाद्यावर दवंडी पेटवण्यास सांगितलं. दवंडी कोणी पेटायची असं विचारल्यावर श्रीपाद म्हणाले, विषूची रोगानं ग्रस्त वेंकय्या यानं दवंडी पेटावी, असा माझा निरोप त्यास सांगा. हे सर्व ग्रामवासी वेंकय्याजवळ गेले. तो मरणासक्त होता. त्याला हा निरोप देताच तो मूर्छित पडला. एका घटकेनंतर तो शुद्धीवर आला तेव्हा तो पूर्णपणे बरा झाला होता. ही बातमी हा हा म्हणता संपूर्ण पीठापूरमध्ये चर्चेचा विषय झाली. व्यंकय्यानं गावात फिरून चोहीकडे दवंडी पिटली. बापनार्यांनी आपल्या सेवकास पाण्यानं भरलेलं एक मोठं भांड त्यांच्या समोर आणून ठेवण्यास सांगितलं. वायुमंडळातील विषारी किटाणूंचा नाश करण्यासाठी योग्य त्या मंत्राचं संधान केलं आणि तत्काळ हवेतील विषारी किटाणू पाण्यात टप टप येऊन पडले. अशा प्रकारे वायुमंडळ शुद्ध झालं आणि महामारी रोगाचं निर्मूलन झालं. श्रीपादांच्या जन्मतिथीस राजशर्मा पत्नीसह श्रीपादांना घेऊन बाळाचे आजोबा श्री बापनार्य यांच्याकडे आले. ज्या ज्यावेळी बापनार्यांनी श्रीपादांच्या चरणावरील शुभचिन्ह पाहण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना कोटी कोटी सूर्याच्या तेजस्वितेचा अनुभव येई आणि ती शुभचिन्ह त्या तीव्र प्रकाशात दिसत नसत. याचं त्यांना राहून राहून आश्चर्य वाटे. परंतु त्या दिवशी उषक्काली साळीच्या कोंड्यावर दिव्य असं पदचिन्ह दिसलं. त्यांनी आपली कन्या सुमतीस विचारलं, बाळ, या कोंड्यावरून कोण गेलं? तुमचा लाडका नातूच इथून गेला. आणि कोण बाबा? सुमतीनं उत्तर दिलं. ते पदचिन्ह 16 वर्षीय कुमाराच्या पदचिन्हासारखं होतं. आजोबांनी श्रीपादांना आपल्या मांडीवर घेतलं आणि त्याच्या चरणकमलांचे ते निरीक्षण करू लागले. यावेळी त्यांना दिव्य प्रकाश न दिसता मीच साक्षात दत्तात्रेयाचा अवतार आहे असं सूचित करणाऱ्या सुस्पष्ट अशा चिन्हांचं दर्शन झालं. त्या दिव्य चरणांचं बापनार्यांनी कौतुकानं चुंबन घेतलं. हा बालक श्री दत्तात्रेयाचा अवतार असल्याचा त्यांचा निर्धार दृढ झाला. त्याचवेळी त्यांच्या मुखातून श्री दत्ताच्या स्तुतीपर पद आपोआप निघालं. त्या दिव्य चरणांच्या दर्शनानं बापनार्यांच्या अंगी अष्टभाव सिद्ध झाले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ते श्रीपादांच्या गालावर ओघळले आणि मोत्याच्या बिंदूसारखे चमकत होते. आजोबांनी आपल्या उपरण्यानं हळुवारपणे श्रीपादाच्या गालावरील ते थेंब पुसले. त्यावेळी श्रीपाद म्हणाले, आजोबा, तुम्ही सौरमंडलातून शक्तिपात करून ती शक्ती श्री शैल्यस्थित श्री मल्लिकार्जुन शिवलिंगात आकर्षित केली होती. त्याचवेळी सूर्यमंडलातील ती शक्ती गोकर्ण महाबळेश्वरी व पादगया क्षेत्री स्थित असलेल्या स्वयंभू दत्तात्रेयांच्या ठिकाणी सुद्धा आकर्षित झाली. गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रास अधिक शक्तिसंपन्न करण्याचा संकल्प आहे. प्राणीमात्रातून जे अनिष्ट स्पंदन बाहेर पडतात त्या स्पंदनांना माझ्यात लय पावून जे जे साधक आश्रित आहेत त्यांच्या प्रती शुभ स्पंदनांचं प्रसारण व्हावं असा माझा संकल्प आहे. गोकर्ण महाबळेश्वर हे परमेश्वराचं आत्मलिंग आहे. त्याच्या केवळ दर्शनानं मुक्ती साध्य होते. तसंच श्री शैल्याच्या दर्शनानं सुद्धा मुक्तीचं फळ प्राप्त होतं. येथील मल्लिकार्जुनास शक्ती संपन्न करण्याचा संकल्प आहे. तुम्ही सत्यऋषी आहात. मी यतीच्या रूपात होतो तेव्हा आईनं मला नमस्कार केला. त्यामुळे मी अल्पायुषी होणार असं माझं मत होतं. परंतु आईनं मला श्रीपाद रूपात नमस्कार केला म्हणून मी अल्पायुषी होणार नाही असं आपण म्हणालात. तेव्हा आपल्या दोघांचंही म्हणणं खोटं होऊ नये म्हणून मी केवळ 16 वर्षापर्यंतच तुमच्या घरी राहण्याचं ठरवलं आहे.
संसार बंधनातून मुक्तीची इच्छा करणाऱ्या मुमुक्षूंना अनुग्रह देण्याचं कार्य पुढे आहे. मी चिरंजीव असावं असा तुमचा संकल्प आहे, तो मी पूर्तीच नाही. श्रीपाद श्रीवल्लभ हे स्वरूप गुप्त करेल. नृसिंह सरस्वती हा अवतार घेतला तरी श्रीपाद श्रीवल्लभ रूप हेच नित्य सत्य रूप म्हणून राहील. नृसिंह सरस्वतीचे अवतार कार्य पूर्ण करून श्रीशैल्यास असलेल्या कदलीवनात 300 वर्षपर्यंत तपश्चर्या करून प्रज्ञापूर अर्थात अक्कलकोट इथं स्वामी समर्थ रूपात प्रकट होईल. तेथील वटवृक्षामध्ये माझी प्राणशक्ती प्रवेश करून मल्लिकार्जुन शिवलिंगात विलीन होईल. बापणनार्यांना हे सगळं आश्चर्यकारक आणि अद्भुत असं वाटलं. आजोबांच्या घरी पहिल्या वर्षीचा वाढदिवस अति आनंदात आणि थाटात साजरा झाला. पिठिकापुरमला त्या दिवशी आणखीन एक आश्चर्य घडलं. नरसावधानी, देवळाचे पुजारी आणि अजून काही मंडळी कुक्कुटेश्वराच्या मंदिरात दर्शनाला गेले असताना त्यांना तेथे स्वयंभू दत्तात्रेयाची मूर्ती दिसली नाही. मंदिरातील मूर्ती दिसेनाशी झाल्याची वार्ता गावात दावानलासारखी पसरली. नरसावधानीच्या विरुद्ध असलेला एक तांत्रिक मूर्ती अदृश्य होण्याचं कारण नरसावधानीच आहेत असं मोठ्या तावातावानं म्हणू लागला. नरसावधानी शूद्र विद्येचे उपासक आहेत आणि त्यांनीच मूर्ती अदृश्य केली असा प्रचार गावात करण्यास त्यानं सुरुवात केली. पिठापुरमच्या ब्राह्मणांनी नरसावधानींच्या घराची झडती घेण्याचं ठरवलं. ते ब्राह्मण श्री बापणनार्यांना भेटले आणि झालेला प्रकार सांगितला. तेव्हा बापणनार्या त्या ब्राह्मणास म्हणाले, सत्य प्रत्ययास येईपर्यंत मौन राहावं. योग्य वेळी या प्रश्नाचं समाधान होईल. नरसावधानींच्या घराची झडती घेऊन संशयस्थळी खोदकाम केल्यावर तिथं मानव कपाल आणि क्षुद्र विद्येस उपयोगी पडणाऱ्या काही वस्तू सापडल्या, परंतु श्री दत्तात्रेयांची मूर्ती मात्र मिळाली नाही. श्री नरसावधानी मूर्तीच्या चोरीच्या आरोपापासून मुक्त झाले, परंतु ते क्षुद्र विद्येचे उपासक असल्याचं सिद्ध झालं. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती क्षीण होत होती. त्यांच्याकडे एक वांझ गाय होती. तिला बैलाप्रमाणे शेतीच्या कामासाठी ते वापरत, पण वेळेवर दाणा पाणी सुद्धा देत नसत. एके दिवशी नरसावधानीच्या विरुद्ध असलेल्या तांत्रिकानं त्या गायीच्या शरीरात क्षुद्र शक्तीचं आवाहन केलं. त्यामुळे त्या गायीनं खुंटाचं बंधन तोडून टाकून ती घरात शिरली आणि घरच्या लोकांना शिंगानं मारू लागली. नरसावधानींनी अतिप्रेमानं लावलेला राजगिऱ्याच्या भाजीचा मळा तिने उद्ध्वस्त केला. त्या गायीजवळ जाऊन तिला दोरीनं बांधणं कोणाचंच शक्य झालं नाही. त्याच दिवशी नरसावधानींच्या घरी त्यांच्या आईचं श्राद्ध होतं. श्राद्धाचा संपूर्ण स्वयंपाक झाला होता. श्राद्धाच्या ब्राह्मणांचं भोजन झालं होतं. घरच्या मंडळींचं मात्र जेवण अजून झालं नव्हतं. या गायीनं सारं अन्न आणि वडे खाऊन टाकले. याच वेळी बालक श्रीपाद प्रभू आपल्या वडिलांना नरसावधानींच्या घरी घेऊन जाण्याचा हट्ट करू लागले. श्रीराज शर्मा त्यांना घेऊन नरसावधानींच्या घरासमोर जाऊन उभे राहिले. तेवढ्यात ही गाय नरसावधानींच्या घरातून बाहेर आली. तिनं अंगणात उभे असलेल्या श्रीपादांना 3 प्रदक्षिणा घातल्या आणि त्यांच्या चरणी नतमस्तक झाली आणि त्याच अवस्थेत गतप्राण झाले. या प्रसंगानंतर गावातील लोक अनेक मतं व्यक्त करू लागले. गायीनं खाल्लेल्या वड्यामध्ये विष होतं आणि ते खाल्ल्यानं गाय मरण पावली. आता नरसावधानींना गोहत्येचं पाप लागेल असे नाना लोकापवाद उठू लागले. त्यामुळे नरसावधानी त्रस्त झाले होते. त्या गायीनं श्रीपादांना 3 प्रदक्षिणा घातल्या आणि नंतर त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून प्राण सोडले. या कारणानं श्रीपाद हे दैवी अवतार असल्याची सर्व लोकांची खात्री झाली. राजशर्मांना आयुर्वेद शास्त्राचं ज्ञान होतं. ते नरसावधानींना विनंतीनुसार त्यांचा औषधोपचार करत होते, परंतु त्यांच्या दुर्धर रोगावर औषधाचा काहीच परिणाम दिसून येत नव्हता. नरसावधानींची प्रकृती खालावतच गेली आणि त्या रोगातच त्यांचा एके दिवशी देहांत झाला. नरसावधानींच्या मृत्यूमुळे गावातील लोक श्री राजशर्मांनी त्यांना उत्तम औषध दिली नाही, त्यामुळे ते आपल्या जीवास मुकले असं बोलू लागले. काही जण म्हणू लागले की श्रीपाद श्रीवल्लभ नरसावधानींकडे रोज जात असत. ते जर दत्तावतारी असते तर नरसावधानींचा मृत्यू कसा झाला? अनेकांनी गोहत्येचं पातकच त्यांच्या देहांताचं कारण असल्याचा निर्वाळा दिला. नरसावधानींच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी